नमस्कार मंडळी, मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या महाअंतिम सोहळ्यामध्ये. आता इथे पदार्पण झालेलं आहे लक्ष्मी रोडवरती ते हिंदुस्थानातला सार्वजनिक पहिला गणपती भाऊसाहेब रंगारी गणपतीचं. त्याच्याच मागे असणारे आले रे आले मंडईवाले आले असं म्हणत वाजत गाजत ज्यांचं आगमन होणार आहे तो म्हणजे मंडईचा गणपती. त्याच्या तत्पूर्वी पाहूयात आपण हे या गाड्याची विलोभनीय अशी दृश्य. भाऊसाहेब रंगारी श्री गणेश रत्न रथामधनं आज आपण त्यांना निरोप देणार आहोत. विहंगम अशी दृश्य आहेत. लाल रंगाची मागची फुलं आहेत आणि त्याच्यावरती केलेलं ते लाइटिंग विशेष मोहक असं दिसतंय. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि हा गणपती आता लक्ष्मी रोड कडून आपल्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात करून बसलेला आहे. श्रीराम हे पथक हा गणपती वाजत गाजत नेणारे त्याच्या विसर्जना घाटापर्यंत. श्रीराम हे पथक अशा पद्धतीचं पथक आहे की या गणपतीला शेवटची मिरवणूक त्यांची असते. याच्यानंतर ते कुठली मिरवणूक वाजवत नाहीत आणि याच्या अगोदर साधारण 2 तास दुसरी कुठली मिरवणूक घेत नाहीत. कारण जवळपास सर्व त्यांची जेवढे वादक असतात ते सगळे या मिरवणुकीसाठी त्यांनी राखून ठेवलेले असतात. कारण मिरवणुकीची गरज पण तशी असते. एक तर आवाज हा महत्त्वाचा मुद्दा असतो. हा आवाज तेवढाच जोरदार कायमस्वरूपी यायला पाहिजे. त्यामुळे ढोल वादक हे वेळोवेळी ते बदलत असतात. नवीन ढोल वादक जुन्यांची जागा घेत असतात आणि तोच आघात, तोच ठोका, तोच त्याच दमाने देत असतात. म्हणून श्रीरामचा पूर्ण पथक श्रीरामचं इथे या गणरायाच्या चरणी असतं. यांच्या पाठीमागे अगदी लगोलग येणार आहे तो अखिल मंडई गणपती मंडळ. त्यांच्याकरता वादन करत असतं ते नेहमीच शिवगर्जना पथकाचं हे घरचं मंडळ आहे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. कारण गेले कित्येक वर्ष शिवगर्जना आपली सेवा मंडईच्या चरणी अर्पण करताय आणि तो त्यांचा देखील मान राहिलेला आहे इतक्या वर्षाचा. काही वेळा असं देखील झालेलं आहे की गर्जनेने तिकडे 100 125 ढोल देखील वाजवलेले आहेत आणि 50 ते 60 ताशे पण त्यांनी त्यावेळेस लक्ष्मी रोडवरती उतरवलेले आहेत. पण ही दृश्य आहेत ती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन मिरवणुकीची. मुक्त हस्ते इथे मगाशी आपण बघितली ती बेलबाग चौकामध्ये उधळण झाली होती ती भंडाराची आणि भंडाराची उधळण करून आता बाप्पा निघालेत आपल्या घरी. बाप्पाला इथे आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे आणि तो थोडासा जड अंतःकरणाने आपण देणार आहोत याच्यातही काही वाद नाही. पण तसं पाहायला गेलं तर अजून 3 ते 4 चौक हे गाजवायचेत, हे नाचवायचेत, हे वाजवायचेत आणि याची जाणीव आहे ती त्या सर्व मंडळींना. त्यामुळे एवढं जोशपूर्ण वादन तिथे होत आहे आणि आपल्या आवडत्या बाप्पाला निरोप पण तेवढा थाटात दिला जाईल. हीच ती मूर्ती ज्याच्याबद्दल आपण बोलत आलेलो आहोत. ही शारदा गणेशाची मूर्ती श्री गणेश सुवर्ण यान हा रथ साकारला गेलेला आहे. श्री गणेश सुवर्ण यानाचे स्वरूप हे जहाजासारखे आहे आणि रथाचा आकार 25 फूट लांब आणि 16 फूट रुंद असा आहे. रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात तर आलेली आहेच आहे. जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन सुरुवातीला असणार. त्यामागे गंधर्व ब्रास बँड आणि शिवगर्जना पथकाचे वादन होणार आहे. फक्त एकच पथक असतं ते म्हणजे शिवगर्जना आणि शिवगर्जना आपली पूर्ण ताकद इथे वेळोवेळी लावत आलेला आहे. तुम्ही पाहू शकता तुमच्या स्क्रीनवरती हायड्रोलिक सिस्टीम कशी काम करते. उंची त्या कळसाची कमी झालेली तुम्हाला दिसेल आणि वेळोवेळी घडणार आहे.
कारण म्हटलं होतं आपण जेव्हा जेव्हा मेट्रोचा विषय आला पुण्याच्या बाबतीत त्यावेळेस चर्चा खूप झाली की गणेश विसर्जन मिरवणुकीचं काय, तिथे मेट्रोचा अडथळा होणार का. पण हायड्रॉलिक सिस्टीम जेव्हा जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून या मंडळाने त्याचा उपयोग अतिशय योग्य पद्धतीने केला आहे आणि हे असे देखावे सादर केलेत. सर्वात पुढे दिसतीये ती तुम्हाला शारदा गणेशाची मूर्ती, त्याच्या मागे एक छोटा कळस दिसतोय. त्याच्या मागचा जो कळस आहे म्हणजे तिसरा पडदा असं म्हटलं तरी चालेल, तो वरती खालती होतो, तो हायड्रॉलिकनी पूर्ण खाली येतोय. त्यामुळे या पूर्ण आरसीची उंची जवळपास 15 ते 20 फुटांनी कमी होती आहे आणि हे कुठेही नेणं सोपं होत आहे. 25 फूट लांब 16 फूट रुंद असा हे जहाजाचं स्वरूप असलेला हा रथ आहे. गमतीत म्हटलं गेलं होतं की यंदा भारतभर पाऊस पडतोय. पुण्यातही खूप सारा पाऊस पडला होता. त्या पावसाच्या पाण्यातनं मार्ग काढण्याकरताच कदाचित अशी काहीतरी एक शक्कल लढवली असणार आहे आणि त्यामुळे जहाजाचं स्वरूप या सुवर्णयानाला दिलं असणार आहे. तेवढंच मोहक असं रुपडं आहे तिथे आणि लाईट्स ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या रंगाचे त्यावरती लागतात त्यावेळेस त्याची मजाच काही और आहे. तर वाजत गाजत आले रे आले मंडईवाले आले असं म्हणत मंडई देखील लक्ष्मी रोडवरती पदार्पण करत आहे आणि इथनं आता ह्यांचा प्रवास सुरू होणार आहे तो बाप्पाला अखेरचा निरोप देण्याकरता. गर्दीने तुडुंब भरलेला असा हा लक्ष्मी रोड अजूनही आहे. जवळपास 12 वाजून गेलेले आहेत तरी देखील गर्दी तुसभरी कमी झालेली नाही आहे, किंबहुना वाढलीच आहे असं मी म्हणेन. कारण ही दोन मंडळं जेव्हा जेव्हा लक्ष्मी रोडवरती येतात त्यावेळेस गर्दी खेचतातच. पुढे आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि त्याच्या पाठोपाठ येतोय तो अखिल मंडई गणपती मंडळ. यांच्याच बरोबर खरं साथ देत होता इतके वर्ष तो दगडूशेठचा बाप्पा. पण गेल्या 2 वर्षापासनं त्यांनी त्यांचा शेवटच्या प्रवासाचा वेळ थोडा बदलला आहे. 4 वाजता निघण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यामुळे ते 4 वाजता प्रथेप्रमाणे निघालेत, पुढे गेलेले आहेत. जवळपास विसर्जन देखील आतापर्यंत झालं असणार आहे ते दगडूशेठ बाप्पाचं. मागे तुम्ही पाहू शकता हायड्रॉलिक पद्धतीने उंची कमी जास्त होतीये त्या शेवटच्या कळसाची आणि त्याची गरज देखील आहे. अतिशय विलोभनीय सुंदर असं हे चित्र आहे ते अखिल मंडई गणपती मंडळाचं. सर्वात पुढे जयंत नगरकर बंधूंचं असणार आहे ते नगारावादन, त्याच्या पाठोपाठ असणार आहे तो गंधर्व बँड आणि शिवगर्जना पथक. शिवगर्जना पथक हे पूर्ण ताकदीनिशी आज उतरलेलं असणार आहे. कारण म्हटलं जातं त्यांचा घरचा गणपती आहे, त्यांचा हक्काचा गणपती आहे, त्यामुळे इथे वादन कोण करणार तर शिवगर्जनेशिवाय आहेच कोण असंच नेहमी म्हणत आलेली आहेत मंडळी आणि तसंच काहीसं घडणार आहे, त्याबद्दल दुमत काहीच नाही आहे. 12:15ची वेळ झालेली आहे. मध्यरात्र जवळपास आलेली आहे. मध्यरात्र आपण मध्यरात्रीच्या थोडंसं पुढे जातोय तरी पण दुतर्फा एवढी गर्दी आहे की मंडळाच्या लोकांना स्वतः मार्ग काढणं थोडंसं अवघड आहे, जिकरीचं ठरतंय. लोक जाऊ देत नाहीत आपल्या लाडक्या बाप्पाला. पण विधिलिखित आहे इथे शेवटचा निरोप घ्यावाच लागणार आहे या वर्षाकरता आणि वाट पाहायला लागणार आहे त्या पुढच्या वर्षाची, तेही आपल्या लाडक्या बाप्पाची. तर बघूया आता ही मिरवणूक हळूहळू कशी पुढे जाते. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. हा पूर्ण सोहळा लाईव्ह आम्ही तुमच्याकरता घेऊन येतोय.